गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण होते, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। गेल्या 3 दिवसात सोन्याच्या भावात 4000 तर चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। सोने व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या अनेक महिन्यापासून सोने व चांदीच्या भावात वाढ होत असताना आपण पाहिलेलं आहे। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानंतर कुठेतरी चांदी व सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 दिवसाचा जर विचार केला तर 3 दिवसामध्ये सोन्याचे भाव हे 4000ने तर चांदीचे भाव तब्बल 11000नी घसरल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि सोन्याचे भाव घसरल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळाल्यासारखं दिसतंय। आपण आहोत जळगावच्या सराफ बाजारात। या ठिकाणी जेव्हापासून सोने व चांदीच्या भावात घसरण होत आहे तेव्हापासून ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळतोय व सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पसंती देखील केलेली आहे। याचे नेमकं कारण काय आहेत हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत सोने व्यापारी जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, सोन्या व चांदीच्या भावामध्ये सातत्याने आता घसरण होत असतानाचं पाहायला मिळतं आहे। 3 दिवसापूर्वी सोन्याचे भाव काय होते आणि आज सोन्याचे भाव काय आहे आणि कितीची घसरण झाली आहे? 3 दिवसांपूर्वी साधारण सोन्याचे भाव 94,000पर्यंत पोहोचले होते विथ जीएसटी। पण आता अमेरिकेचे जे धोरण सुरू आहे, टेरिफ रेट वगैरे अमेरिके आणि चीनमध्ये जो सध्या सत्ता संघर्ष आणि त्यांचा वाद सुरू असल्यामुळे सोन्याचे भाव हे गगनाला भिडले होते आणि सोनं 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता होती। पण आता अमेरिकेच्या नवीन धोरणामुळे सध्या वेट अँड वॉचची परिस्थिती होती आणि आता सोन्याचे भाव 4000ने आता घसरलेले आहे आणि जी चांदी होती ती 1,10,000 होती, पण ती 11,000ने घसरून 89,000 रुपये किलो चांदीचे भाव आलेले आहे। आता जरी सध्या 3 दिवसात सोन्याचे भाव 4000ने कमी झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। जवळपास 3-4 दिवसापासून सोन्याचा भाव जो आहे हा कमी झालेला आहे। तरी आता लगनसराईचे दिवस असल्यामुळे काही छोटे कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब आहे, यांना लगनसराईमध्ये हे सोनं घेणं काही अपेक्षित असतं आणि थोडासा याच्यात भाव कमी झालेला आहे। परंतु अजून भाव जर कमी झाला तर शेतकरी कुटुंब अजून काहीतरी त्याच्यामध्ये भर घालून घेऊ शकतात। तरी अजून भाव कमी व्हायला पाहिजे, तरी एवढा फारसा हा भाव काही एवढा कमी झालेला नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।